संजीवनी मॅम हा बोला. लैपटॉप से कर रहे हो आप सर, मोबाइल से? त्यांनी ऑडिओ कनेक्ट नाही लैपटॉप से केला. कर रहे हो आप सर, मोबाइल से? ऑडिओ कनेक्ट नाही केला वाटतं तुमच्याने. त्यांनी संजीवनी मॅम हा बोला. द्याल ना? हाँ मी हो. त्यांनी ऑडिओ कनेक्ट नाही, ते परत गेले. त्यांना मे बी आपला आवाज आला नसेल. त्यांना सांगा मोबाईलवरनं कनेक्ट केलं तरी चालेल. नाही, ते परत गेले. ओके सांगते. मीनवाईल सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो, या संजीवनी कदम यादव मॅडम आहेत, फॉर्च्यून ट्रेड या कंपनीचे. मीनवाईल सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो, हॅलो, या फॉर्च्यून ट्रेड कंपनीचे पार्टनर आहेत आणि दुसरे पार्टनर पराग सर म्हणून आहेत. ठीक आहे, ते तुम्हाला इंट्रोडक्शन देतीलच. इन्शुरन्स आणि त्याचे क्लेमिंग बद्दल या माहिती देणार आहेत. संजीवनी मॅम हा हा तुम्ही तोपर्यंत इंट्रो करा. ओके. पराग सर, अजून मी पराग सरांशी बोलू का? हो हो घ्या ना बोलून. ओके, मी बोलू. स्टार्ट करू का मी? हो चालेल, तुम्ही सुरू करा. ओके ओके. नमस्कार मंडळी. मी संजीवनी कदम आहे आणि संजीवनी कदम यादव. सो बेसिकली माझ्या कंपनीचं नाव आहे फॉर्च्यून ट्रेड ऍडवायझरी सर्व्हिसेस. तर आता मी अजून एक नवीन कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे, ज्याचं नाव आहे क्लेम अड्डा ऍडवायझरी सर्व्हिसेस LLP. क्लेम अड्डा ऍडवायझरी सर्व्हिसेस LLP. तर त्याच्यामध्ये काय आहे की आपण इन्शुरन्स क्लेमिंग हा आपला मेन सब्जेक्ट आहे. एक मिनिट. तर फॉर्च्यून ट्रेड ऍडवायझरी सर्व्हिसेस आणि आपण नवीन कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे, ज्याचं नाव आहे क्लेम अड्डा ऍडवायझरी सर्व्हिसेस LLP. तर जसं की नावामध्येच मी सांगितलं की क्लेम अड्डा म्हणजे आपण इन्शुरन्सचे जे क्लेम आहेत ते आपण ह्याच्यामध्ये सेटल करतो. ठीक आहे. सो इन्शुरन्स क्लेमिंगचा अर्थ आहे की ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये डेथ झालेली आहे आणि त्यांच्या फॅमिलीला माहित नाहीये की क्लेम कसा करायचा किंवा कुठच्या कंपनीमध्ये जायचं, काय काय प्रोसेस असते, काही डॉक्युमेंट्स लागतात ह्याच्यासाठी. तर ह्याच्यामध्ये त्या लोकांना खूप प्रॉब्लेम्स येतात किंवा माहीतच नसते की काय करायचंय, कुठच्या कंपनीत जायचंय, काय प्रोसेस फॉलो करावी लागते. बरंच जेव्हा त्यांना कळलं की त्याच्यानंतर सुद्धा ते त्या कंपनीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना जी प्रोसेस जी सांगितली जाते ती कधीतरी असं होतं की वन टाइम सांगत नाहीत ते लोक की असं सो अँड सो डॉक्युमेंट्स आणा
आणि एकाच वन शॉट मध्ये सांगत नाहीत की एवढे डॉक्युमेंट्स लागतील आणि मग तुम्ही हे घेऊन या आणि मग त्याच्यानंतर आपण क्लेम प्रोसेस करू म्हणून. तर ते क्लायंटला खूप ते हॅरेसमेंट होतं क्लेम फक्त सबमिशनच्या वेळेला, की ऍट अ टाइम डॉक्युमेंट सांगितले जात नाहीत. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होतं. इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय होते की कधी कधी क्लेम्स हे जेन्युइन जरी असली, म्हणजे केस ही जेन्युइन जरी असली तरी सुद्धा फक्त त्यांना नॉलेज नसल्यामुळे कधी कधी अगदी छोट्यातल्या छोट्या मिस्टेक्समुळे सुद्धा त्यांचा क्लेम डिनाय होतो, म्हणजे कंपनी रिजेक्ट करते. सो अशा केसेसमध्ये आपल्या कंपनीचं काम काय आहे की आपण त्यांना पूर्ण, जेव्हा क्लेमचं आपल्याकडे काम येतं तेव्हा आपण पूर्ण त्यांना एंड टू एंड सर्व्हिस देतो. सो दॅट समजा कोणाच्या घरात डेथ झालेली आहे, त्यांची पॉलिसी आहे आणि त्यांनी आपल्याला काम दिलं, तर त्या केसमध्ये त्यांना त्यांचे नॉमिनी जे आहेत त्या नॉमिनीला कुठच्या कंपनीत वगैरे काही जायची गरज नाहीये. ते पूर्ण काम ते आपल्याला देणार. आपण त्याचे फॉर्म फिलिंग, डॉक्युमेंट कलेक्शन पासून पूर्ण जे इन्व्हेस्टिगेशन होतं त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये सुद्धा इन्व्हॉल्व्ह होऊन ज्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स, जी प्रोसेस काय काय लागते वगैरे ते सगळं करून आपण त्यांना ते क्लेमची अमाऊंट जी आहे ती त्यांच्या अकाउंटला येईपर्यंत आपण पूर्ण त्यांचे जे हे आहे प्रॉब्लेम तो सॉल्युसेट करून देतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपण बट ऑब्विस ह्याच्यामध्ये आपण थोडेफार प्रमाणामध्ये जे काय आहे ते चार्जेस आपण ह्याच्यामध्ये घेतो. तर आपण अशा प्रकारे क्लेमचं काम करतो. आता क्लेम जे आहे तर बऱ्याच सोसायटीजचे किंवा बऱ्याच लोकांचे आपण क्लेम सेटल केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण त्यांचे नॉमिनल चार्जेस वगैरे घेतो आणि क्लेम सेटल करून देतो. ठीक आहे. तर जो क्लेम हा जो संदर्भ आहे ह्याचा कॉन्सेप्ट आमच्या डोक्यामध्ये कधी आला की जेव्हा मला दुसरी केस आली की अशी डेथ झालेली आहे आणि त्यांची सो अँड सो कंपनीची पॉलिसी आहे, परंतु आम्हाला म्हणजे त्यांना माहित नाही कुठे जायचंय, काय करायचंय, कारण की त्यांच्याकडे अशी केस ऑलरेडी होऊन गेली होती की जी केस त्यांच्याकडे आली आणि जेन्युइन असताना सुद्धा त्यांची ती केस डिनाय झाली होती. ठीक आहे. तर अगदी छोट्याशा मिस्टेकमुळे. तर कंपनीचं काम असतं की जर अर्ली डेथ क्लेम असेल किंवा लेट जरी असेल तरी इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्यांचं काम असेल ते कुठून ना कुठून तरी काही ना काहीतरी शोधून काढायचं आणि ती कंपनी जी पॉलिसी आहे ती रिजेक्शन दाखवायची, म्हणजे कुठे काहीही काढू शकतात ते. अशा केसमध्ये आपण त्यांना पूर्ण प्रकारे मदत करतो. ठीक आहे. तर आता क्लेम जेव्हा आपण घेतो तेव्हा आपलं मेन मुख्य काय आहे की आपण जेव्हा काम घेतो त्यावेळेस आपण क्लायंट कडून कुठच्याही प्रकारचे चार्जेस सध्या घेत नाही आहोत. म्हणजे काम घेतानाच आपण पैसे घ्यायचं असं नाहीये. जे काही आपले सर्व्हिस चार्जेस आहेत ते आपण काम पूर्ण झाल्याच्या नंतर घेतो. जेव्हा काम झालंय आणि त्याच्यानंतरच आपण ते पैसे आपण क्लायंट कडून चेकच्या स्वरूपात आपण घेतो. ठीक आहे. तर आधी आपण समजा काम घेतलंय आणि त्या काम आपलं जर नाही झालं तर त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला त्यांना कुठचंही काम केलंय, त्याचे चार्जेस मॅन पॉवर लागले म्हणून सुद्धा अशा कुठल्याही प्रकारचे आपण चार्जेस त्यांच्याकडून नाही घेत. काम नाही झालं तर एकही रुपये द्यायचा नाहीये. काम झालं तर पूर्ण काम तुमच्या अकाउंटला पैसे आल्याच्या नंतर आणि नंतरच आपण कंपनी ऍज अ कंपनी त्यांना चार्जेस करतो. तर ह्या अशा प्रकारचा इन्शुरन्स क्लेमचा आमचा कन्सेप्ट आहे, जो आमच्या डोक्यामध्ये आला की क्लेम येतात आणि लोकांना काही प्रॉब्लेम्स असतात, जेन्युइन असताना सुद्धा ते क्लेम रिजेक्शन मध्ये जातात. तर हा असा बेसिकली क्लेमचा कॉन्सेप्ट आहे. सर आपको कुछ बताना है? Hello. Yeah. Hello. Introduction is done. Yeah. Okay, fine. So can we start with the death claim? Yeah. Death claim. Okay. नमस्कार, माझं नाव पराग आहे. बेसिकली मॅडमनी तुम्हाला सांगितलं असेल, वी हॅव स्टार्टेड दिस कंपनी कॉल्ड क्लेम अड्डा आणि बेसिकली या कंपनीमध्ये आपण काय करतोय, वी हॅव व्हेरियस प्रोडक्ट्स. मेजर मध्ये आमचं जे स्पेशलायझेशन आहे दॅट इज अ क्लेम मॅनेजमेंट. आम्ही ऑलमोस्ट 20 वर्ष फायनान्शियल सेगमेंट मध्ये काम केलंय आणि वी रिअलाइज दॅट क्लेम हा एक सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे. आणि जेव्हा लोक येतात, म्हणजे एखादं क्लेम येतं, डेथ क्लेम असू दे किंवा मेडिक्लेम मध्ये जेव्हा कंपनीकडे लोक पैसे घ्यायला जातात त्या टायमाला त्यांना माहिती नसतं एक्झॅक्टली काय काय डॉक्युमेंट लागतात, काय काय अँबिग्युटी असतात, इन्शुरन्स कंपनीचे टर्मिनॉलॉजी असतात जे कॉमन मॅनला समजत नाही. सो आमची कंपनी काय करते, एंड टू एंड सर्व्हिस देते.
काही प्रॉब्लेम असू दे, कुठलाही डेथ क्लेम मध्ये व्हेरियस प्रकारचे डेथ क्लेम असतात. लाईक दॅट इज अ नॅचरल डेथ, डेथ ड्यू टू इलनेस, ओल्ड एज असू दे, किंवा ऍक्सिडेंटल डेथ असू दे, किंवा सुसायडल केस असू दे, कुठल्याही प्रकारचा मृत्यू असू दे. व्हॉट अवर कंपनी डज, हम लोग वी एंड टू एंड सर्व्हिस, म्हणजे कस्टमरच्या घरी जाऊन ते पॉलिसी डॉक्युमेंट घेऊन जेवढे पण लिगल डॉक्युमेंट लागतात त्या संदर्भात, क्लेमच्या संदर्भात, ते सगळे आम्ही अरेंज करतो आणि आम्ही जाऊन त्या सगळं वी सबमिट टू द इन्शुरन्स कंपनी. द बेस्ट पार्ट, त्याच्यानंतर काही म्हणजे रिक्वायरमेंट आला, इव्हन लिगली काही रिक्वायरमेंट आले, लिगली पण जर चॅलेंज करायचं असेल तर आपली कंपनी ती लिगली पण चॅलेंज करते. आणि आपण हे मेक शुअर करतो की कस्टमरला कुठेही जाण्याची गरज नाही, कस्टमरला घरी बसून ते पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत्यानंतरच आम्ही आपले सर्व्हिस चार्ज लावतो त्यांना. आणि हे क्लेम वेगवेगळ्या प्रकारचे असतात. स्पेशलायझेशन जसं आम्ही सांगितलं का डेथ क्लेम, आता आपण सगळ्यांनी बघितलं की कोविडमुळे पूर्ण इंडियामध्ये खूप डेथ झाले आहेत. खूप लोकांना माहितीच नसतं ते क्लेम कसं घ्यायचे. आम्ही मुंबईमध्ये इन्स्टिट्यूशन बरोबर जे काम करतोय, आम्ही जे क्लेम सेटल केले ते 10-10 वर्ष जुने क्लेम सेटल केले. म्हणजे 2010, 2013, 2016 मध्ये लोक मृत्युमुखी झाले होते, पण त्यांनी क्लेमच नव्हता घेतला. सो आपली कंपनी जाऊन ते 6-6, 10-10 वर्ष जुने पण आपण क्लेम सबमिट करून दिले होते त्यांना. सो आपलं स्पेशलायझेशन आहे डेथ क्लेम मध्ये. आणि त्याशिवाय मेडिक्लेम, म्हणजे लोक मेडिक्लेम पण घेतात, त्यांना ते माहिती नसतं ते मेडिक्लेम मध्ये कसं क्लेम करायचं. कधी मोस्ट ऑफ द टाइम कंपनी पैसे पण कापून देतात, तर त्यांना ते लिंबिग्युटी माहिती नसते, क्लोजेस काय काय आहे ते माहिती नसते. तर ते मेडिक्लेमचं पण आपण सगळंच त्यांना सर्व्हिस देऊ शकतो. प्लस कुठलाही प्रकारचा क्लेम आला जनरल इन्शुरन्स मध्ये, एखादी गाडी आहे, गाडीमध्ये काही डिस्प्युटेड क्लेम आहे, माहिती नाही, क्लेम रिजेक्ट झाला आहे, तर आपण त्यांना लिगली पण चॅलेंज करून त्यांना हे करू शकतो. आणि खूपच मोठा स्कोप आहे हा पर्टिक्युलर बिझनेस मध्ये. कारण आमच्याकडे जे सर्वे आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये एव्हरी इयर 1 crore प्लस लोक मृत्युमुखी पडतात एव्हरी इयर. ओके. आणि सर्व्हिस देणारे जर आपण पर्टिक्युलरली इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये किंवा फायनान्शियल प्रोडक्ट्स मध्ये बघितले तर ऍक्च्युअल सर्व्हिस देणारे लोक खूपच कमी आहेत. लोक पॉलिसी विकतात पण आफ्टर सेल सर्व्हिस मध्ये पुढे कोणी येत नाही. पर्टिक्युलरली क्लेम हा एक असा सब्जेक्ट आहे जो खूप लेंथी सब्जेक्ट असतो आणि इन्शुरन्स कंपनी बरोबर कंटिन्युअसली फॉलोअप लावायला लागतो. तर एजंट्स जो असतात, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी पॉलिसी विकल्या आहेत पण त्या आता ट्रेड मध्ये नाहीत, हा बिझनेस मध्ये नाहीत, ते सर्व्हिस देऊ शकत नाही. त्या संदर्भात सगळे जेवढे पण लोक आहेत ज्यांच्या घरी असं काही दुर्घटना घटना किंवा कोण जर मृत्युमुखी झाला असेल तर ते सगळे आपल्याकडे कॉन्टॅक्ट करून आपल्या कंपनी मार्फत हे क्लेम सेटल करून घेतात. आम्ही मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन बरोबर क्लेम सेटल केले आहेत. SNDT आहे, हे आमचे कस्टमर आहेत. PWD आहे, BST आता आमचं कस्टमर झालंय. तिथे जेवढे पण डेथ होतात ते आमच्याकडे येतात आणि त्यांना आम्ही सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ ए प्रोफेशनल प्रोसेस म्हणून आम्ही हे क्लेम सेटल करून देतो. संजीवनी और कुछ बोलना है आपको? नाही. आणि ह्याच्यामध्ये सरांनी सांगितलं की आपण सगळ्या टाईपच्या डेथ क्लेम सेटल करतो. म्हणजे सुसाईड जरी असेल तरी तोही केस जर कितीही जुनी जरी केस असेल तर ती सुद्धा आपण त्यांना क्लिअर करून देतो. सुसाईड आहे, ऍक्सिडेंटल आहे. ऍक्सिडेंटल मध्ये सुद्धा बरेच इश्यूज असतात. लाईक पॉलिसी बॉन्डच नाहीये. ठीक आहे, पॉलिसी नंबर आहे पण पॉलिसी बॉन्ड नाही. मग त्या केसमध्ये पुढे प्रोसेस काय असते? इंडेमनिटी बॉन्ड भरावा लागतो, फ्रँकिंग आहे, नोटरी आहे, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनचे बरेचसे डॉक्युमेंट्स असतात, पोस्टमॉर्टम रिपोर्ट असतो. ते सगळे प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ते सबमिट करावे लागतात व्यवस्थितपणे. तर काही ठिकाणी काही इन्शुरन्स कंपनी बोलतात की जे तुम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो दिलेला आहे तो तुम्हाला इंग्लिश ट्रान्सलेट करून हवाय. तर अशा प्रकारच्या बऱ्याच छोट्या मोठ्या अडचणी असतात ज्या नॉर्मल अगदी सामान्य माणसाला माहीत नसतात. त्याच्यामुळे जेव्हा हे आपल्याकडे काम येतं तेव्हा आपण त्यांना पूर्ण व्यवस्थितपणे क्लेम सेटल करून देतो. सेटलमेंट चा जो आपला इश्यू आहे तो म्हणजे आपला जो सब्जेक्ट आहे तो आमच्या डोक्यामध्ये कसा आला की जेव्हा आम्ही ह्याच्यावर रिसर्च केला, आम्हाला 1-2 फक्त क्वेरी आल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर रिसर्च केला की जर ह्यांना म्हणजे एखादं इन्स्टिट्यूशन किंवा इतकी लोक असताना सुद्धा जर त्या लोकांना प्रॉब्लेम आहे क्लेम सेटल करताना, तर बाह्य सामान्य माणसाला ज्यांना शिकलेले नाहीयेत किंवा त्यांना नॉलेज नाहीये किंवा त्यांच्याकडे टाइम नाहीये
तर त्या लोकांना ह्या गोष्टीमध्ये किती प्रॉब्लेम येत असेल. तर त्याच्यानंतर आम्ही जेव्हा त्याच्यावर रिसर्च करायला स्टार्ट केली तेव्हा आम्हाला कळलं की इन्शुरन्स कंपनी म्हणजे फक्त जर LIC बघितली ना तर फक्त LIC मध्ये जवळजवळ 14 ते 15,000 करोड क्लेम्स अनक्लेम्ड आहेत, म्हणजे त्यांनी क्लेम केलेच नाही आहेत लोकांनी. ठीक आहे, फक्त LIC कडे. बाकी जसं मार्केटमध्ये 24 इन्शुरन्स कंपनीज आहेत तर त्यांचे तर सोडाच, फक्त LIC कडे हा अनक्लेम डेटा आहे. तो जरी आपण म्हणजे सॉर्ट आउट जर करून दिलं लोकांना तर खरोखर मध्ये लोकांची किती आपल्याला ब्लेसिंग्स लागतील. आणि त्याच्यानंतर जो आम्ही मार्केटिंग जेव्हा याची स्टार्ट केली तर भरपूर प्रमाणात आम्हाला केसेस मिळाल्या ज्याच्यामध्ये लोकांचे 10-10 वर्ष 12-12 वर्ष जुन्या केसेस होत्या. एक एक केसेस अशा होत्या की क्लेम पास झाला होता परंतु कंपनीकडून क्लायंटला पैसे मिळत नव्हते. तर त्याच्यामध्ये लीगल बऱ्याच गोष्टी डेफिनेटली अडकल्या होत्या. जसं मुलगा मायनॉर होता आणि त्याच्यामध्ये त्यांचे फॅमिलीज इश्यू होते, त्याच्यामुळे अपॉइंटी पुढे येत नव्हते. मग त्या केसमध्ये आम्ही काय करायला हवं होतं, तर जे करायला हवं होतं ते 5 वर्षाच्या नंतर जेव्हा आमच्याकडे केस आली तर आम्ही करून दिला आणि अक्षरशः फक्त एका आठवड्यात आम्ही त्यांना क्लेम सेटल करून दिला. ठीक आहे, तर अशा खूप छोट्या मोठ्या गोष्टी असतात. आणि काही केसेस अशाही आहेत की त्यांना वाटते की हा इन्शुरन्स कंपनी कदाचित आपला क्लेम रिजेक्ट करू शकते, भले काही केस एकदम क्लीन आहे, त्याच्यामध्ये काही इश्यू नाही, स्मूथ केस आहे असं जरी वाटत असेल तरी सुद्धा कधी कधी मी जसं मगाशी सांगितलं की जेन्युइन केस जरी असली ना तरी सुद्धा कंपनी कुठून ना कुठून तरी आधीच काहीतरी काढून रिजेक्ट करू शकते. म्हणजे कंपनीला ऑफिशियली जवळजवळ 6 महिन्याचा पिरियड असतो की त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिशियली करण्याचा, त्याच्याशिवाय ते लोक क्लेम पास करत नाहीत. तर त्या केसेसमध्ये काय होतं की आपण जेव्हा आपण काम घेतो तेव्हा आपल्याला आम्हाला नॉलेज असल्यामुळे आम्ही ते बघू शकतो की हा सो अँड सो पेपर्स आपल्याला दाखवले पाहिजेत, एवढे एवढे पेपर्स आपण जर काढले तर मग ह्याच्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही. किंवा कुठच्या गोष्टी छोट्या मोठ्या आहेत ज्याच्यामध्ये ते लोक पॉईंट काढतील किंवा त्याच्यामुळे क्लेम डिले होईल किंवा त्याच्यामुळे फर्दर इन्व्हेस्टिगेशन लागू शकतं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात जे आपण आधीपासूनच आपल्याला माहित असल्यामुळे काही क्लायंट असे असतात की सुरुवातीपासूनच क्लेम आम्हाला म्हणजे क्लेमचं काम देतात. सो दॅट एकदा कारण की केस जर रिजेक्ट झाली ना की त्याच्यानंतर फाईट करून ती केस पास पण आम्ही करून घेऊ. पण मग त्याच्यामध्ये खूप प्रोसेस आहे. मग ऑम्बड्समॅन मध्ये जावा किंवा IRDA मध्ये जावा किंवा कंझ्युमर कोर्टात जावा. आउट ऑफ कंझ्युमर कोर्ट सुद्धा केसेस आपण रिझॉल्व्ह करून दिलेल्या आहेत क्लायंटला. तर ह्या सगळ्यामुळे म्हणजे ते डिले होण्यापेक्षा किंवा काहीतरी उगाच चुकून आपल्याकडून काही झालं आणि उगाच क्लेम रिजेक्ट होऊ नये म्हणून सुद्धा काही क्लायंट ज्यांच्यासोबत आमचं गेल्या 10-12 वर्षापासून रिलेशन आहेत ना ते आम्हाला डायरेक्टली फाईल देतात की हा तुम्ही म्हणजे करून टाका, हे आम्हाला कुठच्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही. उगीच जर रिजेक्ट झाला तर मग प्रॉब्लेम होईल. सो तुम्हाला नॉलेज आहे तर तुम्ही ती केस घ्या आणि पूर्ण आम्हाला करून द्या. तर अशा केसमध्ये आपण त्यांना पूर्ण एंड टू एंड सर्व्हिस देतो. काही केसेस अशा असतात ज्याच्यामध्ये काम बरंच असतं, म्हणजे काही प्रॉब्लेमॅटिक केसेस असतात की ज्याच्यामुळे आम्हाला पण माहिती की हा याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. किंवा काही अशा केसेस मध्ये खूप छोटे मोठे डिस्प्युटेड असतात ना, तर त्याच्यामध्ये आम्ही बघतो की आम्हाला त्याच्यावर किती काम करायचं आहे. म्हणजे जसे मगाशी बोलली की पॉलिसी बॉन्ड नसेल तर फ्रँकिंग नोटरी आहे, तो इंडेमनिटी बॉन्ड भरावा लागतो. जसं की कोर्टामध्ये जाऊन ते ट्रान्सलेशन करायचं आहे किंवा अजून कुठच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही मॅनेज करून आपल्याला बराच वेळ लागणार आहे किंवा आम्हालाही त्या गोष्टीवर खर्च आहे. तर त्या केसेसमध्ये आपले चार्जेस हे डिफर होतात. ठीक आहे, तर चार्जेस घेतो पण आपण पूर्णपणे केस त्यांना डेफिनेटली आपण सॉल्व्ह करून देतो. म्हणजे आम्ही अगदी गॅरंटी देतो की हो तुमचा क्लेम जो आहे हा 100% होणारच. तर ती आपण सुरुवातीला केस घेतानाच आपण जे काही सिनारिओ आहे आम्हाला जो वाटतो जी केस बघून की ह्या केसमध्ये काय असू शकतो ते आम्ही सुरुवातीलाच घेतो. आणि डेफिनेटली जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण सुरुवातीला एकही रुपये त्यांना चार्ज करत नाही आहोत. तर असा हा क्लेमचा जसं मी आता सध्या फक्त डेथ क्लेमच आहे, तशा मेडिक्लेमचे पण आहेत. लोकांनी मेडिक्लेम घेऊन ठेवलेले असतात. 10 लाखाचा मेडिक्लेम आहे आणि कंपनी जो क्लेम येतो कंपनीने फक्त 4 लाखच पास केलेत किंवा 6 लाखच पास केलेत, 4 लाख नाही केलेत. तर कसे कसे चार्जेस डिडक्ट केलेत, का केलेत ते नॉर्मल लोकांना नॉलेज नसतं. म्हणजे आमच्याकडे आल्याच्या नंतर आपण त्यांना फाईट करून किंवा केस स्टडी करून आपण त्यांना ते अमाऊंट त्यांना मिळवून देतो. बरं, कुठचेही इन्स्ट्रुमेंट म्हणजे फक्त इन्शुरन्सच नाही तर एनी इन्स्ट्रुमेंट म्हणजे तुमचे कुठचे शेअर्स आहेत, डिबेंचर्स आहेत किंवा पोस्टामध्ये कुठचे काही पॉलिसीज आहेत किंवा बँकेमधली कुठची पॉलिसी आहे, अशाही माझ्याकडे बऱ्याच केसेस आलेल्या आहेत की ज्यांची बँकेमध्ये
जशी प्रधानमंत्री जीवन योजना असं एक दोन पॉलिसीज आहेत जे ऍक्सिडेंटल आहेत आणि लाईफ इन्शुरन्स आहेत. त्याच्यामध्येही बरेच लोकांचे प्रॉब्लेम होतात की माणसाचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर क्लेम येतो, पण तेव्हा क्लेम मिळत नाही. म्हणजे ऍक्च्युली बँकेची जबाबदारी आहे, पण त्यावेळी बँक अजिबात सुद्धा एंटरटेन करत नाही. तर अशाही काही केसेस आहेत जे आपण त्यांना सॉर्ट आउट करून दिलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये त्या क्लेम मध्ये तुम्हाला काही डाऊट आहे तर मला वाटतंय की विचारायला हरकत नाही. आपण सो दॅट नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. आपण हा इन्शुरन्स क्लेमिंगचा आहे. सो डेथ क्लेम बेसिकली मेडिक्लेम आणि कुठच्याही प्रकारचे कुठेही तुमचे कुठल्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये जर पैसे अडकले असतील तर ते आपण मिळवून देण्याचं बेसिकली काम करतो. आता हे इन्शुरन्स क्लेमिंगचं जे आहे ना, त्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट असतील तर मी विचारू शकता प्लीज. कोणाला काही डाऊट आहेत का? हॅलो. हा बोला. हा डेथ क्लेमचा जो कॉन्सेप्ट आहे ह्याबद्दल कोणाला काही डाऊट असतील, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तुम्ही विचारून घ्या, सो दॅट आपण नेक्स्ट टॉपिक कडे वळूया. एक मिनिट मी चेक करतो. कोई इनकम के रिलेटेड किसी को कुछ पूछना है? सौरभ सर. हो, एक दोन प्रश्न आहेत. ओके. आई विचारतायत की ESIC क्लेम साठी हेल्प होईल का? ESIC सॉरी मला प्रश्न नाही कळाला. ESIC क्लेम साठी हेल्प होईल का? ESIC हो. ESIC जर असेल ना एखादा केस तर आम्ही ते पण करू शकतो. आपली कंपनी ते पण करू शकते. ओके. आणि अजून एक विचारतात, फाईल सबमिटेड 30th Jan 2020 इन बिबवेवाडी ESIC ऑफिस, बट आफ्टर मार्च एव्हरी टाइम ऑब्जेक्शन एव्हरी मंथ. त्यांना विचारायचं म्हणजे दरवेळी ऑब्जेक्शन काही ना काहीतरी घेतलेलं आहे दर महिन्याला. हो. आणि 30 जानेवारीला सबमिट केलेली फाईल बिबवेवाडी. ओके. आपल्याला जर केस रिफर केलं ना then we can look into the case. आपण केस बघून we can follow up करू शकतो, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. We can do follow up with the ESIC. आणि काय लीगल म्हणजे काय टेक्निकली काय इश्यूज असेल किंवा एक्झॅक्टली काय इश्यूज असेल दॅट वी विल फाइंड आउट आणि आपण त्यांना रिवर्ट करू शकतो. ओके. अजून तरी काही प्रश्न नाहीये. ओके. ओके. ओके ओके. ठीक आहे. तर क्लेम संदर्भात जे काही मला सांगायचं होतं तर तिथं माझं सांगून झालेलं आहे. बाकी मला असं वाटतं कदाचित चार्जेस कोणाला सांगायचे असतील तर मी सांगते की चार्जेस हे आपण नॉर्मल बेअर मिनिमम आपण 10% पासून सुरुवात केलेली आहे. जसा क्लेम असेल आणि जेवढं आपल्याला काम असेल त्याप्रमाणे जसं सांगितलं की मग चार्जेस हे डिफर होतील. तर बेसिक चार्जेस आपले 10% आहेत. 10% इन द सेन्स जी काही क्लेम अमाऊंट असेल, समजा 5 लाखाचा क्लेम आहे आणि 5 लाख अमाऊंट क्लायंटला मिळणार आहे तर त्याचे आपण 10% वी चार्ज. ठीक आहे. आणि जशी अमाऊंट असेल त्याप्रमाणे चार्जेस हे डिफर होतील. आणि खूपच मोठे म्हणजे करोडोंमधले समजा क्लेम असतील 5 करोडचे 2 करोडचे तर त्याच्यामध्ये चार्जेस हे डेफिनेटली आपण कमी करू. आपला मेन उद्देश आहे की गरजू लोकांना आपण त्यांचे पैसे मिळवून देणे. ठीक आहे. तर त्यांना पैसे आपण त्यांना मिळवून द्यायचा हाच आपला मेन उद्देश आहे. आणि जितके जास्त इन्शुरन्स कंपनीमध्ये जे क्लेम्स जे अडकून पडलेले आहेत लोकांचे, जो मला सध्याचा आकडा दिसतोय 14 ते 15 करोड क्लेम अडकून आहेत, तो आम्हाला सुद्धा आकडा तो कमी करायचा आमचा उद्देश आहे. ठीक आहे. तर आता दुसरा
तोरसकर सर, इन बिटवीन कुठचा काही क्वेश्चन आला तर मला इंटरप्ट केलं तरी हरकत नाही, मध्ये प्रश्न मी देऊ शकते. हो नक्की. मी दुसरा कॉन्सेप्ट कडे वळते आहे. दुसरा कॉन्सेप्ट आहे आपला तो म्हणजे ग्रुप टर्म इन्शुरन्स. ठीक आहे, ग्रुप कर्ज संरक्षण विमा. तर त्याच्यामध्ये काय आहे की आपले जसे की हे जे टॅगलाईन आहे ग्रुप कर्ज संरक्षण विमा योजना. ठीक आहे, कर्ज संरक्षण विमा योजना म्हणजे जे लोन आहे, लोनला संरक्षण प्रोटेक्शन करण्यासाठीची विमा योजना आहे बेसिकली. आता हे जे लोन प्रोटेक्शन आहे त्याच्यासाठी जे बेसिकली आपले क्लायंट्स आहेत ते कोण आहेत? ऑब्व्हियसली जे लोकांनी लोन घेतले त्या लोक आहेत. ही लोन घेणारे जो कॅडर आहे, जे व्यक्ती आहेत ते आपल्याला कुठे मिळतील? तर ते त्याच्यासाठी आपले जे क्लायंट आहेत ना ते एम्प्लॉईज, गव्हर्नमेंट बेसिकली फर्स्ट. आमचा जो प्रायोरिटी आम्ही ज्यांना फोकस देतोय तो गव्हर्नमेंट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज. जसं तुम्ही सोसायटीचं नाव ऐकलं असेलच. जसं आपला आजूबाजूला बऱ्याच अशा पतपेढ्या असतात ज्या क्रेडिट सोसायटी, जिथे आपण कोणीही जाऊन आपण जस्ट एक मेंबरशिप करायची आणि आपण आपल्याला पाहिजे तर आपण लोन घेऊ शकतो. आणि त्याच्या ठेवी वगैरे सुद्धा असतात, छोट्या मोठ्या पतपेढ्या असतात त्या आहेत त्या नॉर्मल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज. आणि ज्याबद्दल मी बोलते त्या आहेत एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज. ह्याचा अर्थ जे पण गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत त्यामध्ये सगळे सोसायटीज असतात. म्हणजे समजा तुम्ही कुठचीही पकडा, तुम्ही नाबार्ड पकडा किंवा मंत्रालय पकडा, जेवढे पण स्कूल्स आहेत, जेवढे पण कॉलेजेस आहेत, जेवढे पण हॉस्पिटल्स आहेत, छोट्या मोठ्या SMEs, MSMEs, या सगळ्या जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ना त्या लोकांची प्रत्येकाची एक सोसायटी त्या लोकांनी फॉर्म केलेली असते. म्हणजे समजा आज एक कंपनी आहे, सिमेन्स कंपनी आहे. आपण एक उदाहरण मध्ये घेऊया की सिमेन्स कंपनी आहे. सिमेन्स कंपनीमध्ये एक्झाम्पल आपण 2000 एम्प्लॉईज आहेत तिथे काम करतायत. तर 2000 एम्प्लॉईज जेव्हा त्यांना लोनची आवश्यकता असते तेव्हा ते त्यांच्याच कंपनीमधून लोन घेतात. बाहेर कुठच्या बँकेतून किंवा बाहेर जे छोट्या मोठ्या पतपेढ्या असतात तिथून लोन घेत नाहीत. तर त्यांच्याच म्हणजे ऑर्गनायझेशन मधून लोन घेतात. जस्ट रिझन मी की त्यांना त्या एकदम पहिलं कारण म्हणजे की त्यांना इमिडिएट लोन मिळतं विदाउट एनी डॉक्युमेंटेशन. तर मी आज अप्लाय करते तर मला 10 मिनिटांमध्ये लोन मिळतंय. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट सुद्धा कमी असतात ऍज कम्पेअर्ड टू बँक अँड अदर क्रेडिट सोसायटीज. ज्या इन्स्टिट्यूशन मध्ये मी काम करते ना तर त्या सोसायटी मार्फत मला इंटरेस्ट रेट सुद्धा अगदी नॉमिनल मिळतो. त्याच्यामध्ये कुठचाही व्यक्ती बाहेरून लोन घेण्यापेक्षा आपल्या ऑर्गनायझेशन मधून लोन घेणं जास्त प्रिफर करतो. तर त्या प्रत्येक ऑर्गनायझेशनची एक सोसायटी त्या लोकांनी फॉर्म केलेली असते त्यांच्या एम्प्लॉईजसाठी, त्यांच्या एम्प्लॉईजला लोन देण्यासाठी. तर ह्या आहेत एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज, जे म्हणजे नोकर पगारदार वर्ग आपण बोलू शकतो, पगारदार वर्ग. त्यांच्या ह्या सोसायटीज असतात, एम्प्लॉईज सोसायटी त्यांना म्हटलं जातं. जसं की स्कूल्स किंवा कॉलेजेसमध्ये मी म्हणते की SNDT कॉलेज आहे किंवा नॅशनल कॉलेज आहे बँड्राचं, किंवा जेवढे पण सगळे कॉलेजेस आहेत, हॉस्पिटल्स आहे, केम हॉस्पिटल आहे, नानावटी आहे, लीलावती आहे. गव्हर्नमेंट एम्प्लॉईज मध्ये जर तुम्ही म्हणाल की मुंबई मेंट आहे टकसाळ किंवा नाबार्ड आहे, त्याच्यानंतर GST ऑफिस आहे, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड आहे आणि RBIचं आहे. बरेचसे असे हे आहे, नाबार्ड आहे, मंत्रालय आहे. त्यांच्या सुद्धा प्रत्येकाच्या त्यांचे जेवढे पण एम्प्लॉईज आहेत ना त्यांच्यासाठी त्या लोकांनी एक सोसायटी तयार केलेली असते. त्या सोसायटी मार्फत ते त्यांच्या एम्प्लॉईजला लोन देतात. आपला रोल काय आहे हे मला फक्त मी जास्त तुम्हाला फोकस करून सांगितलं बिकॉज हा कॉन्सेप्ट जास्त माहित नाहीये लोकांना. म्हणून मी सोसायटीचं जे बायफर्केशन सांगितलं की एक्झॅक्टली सोसायटी म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं. म्हणून मी मला असं वाटतं की कळलं असेलच की सोसायटी म्हणजे काय. ज्या ऑर्गनायझेशन आहे, जे समजा मंत्रालय आहे, तर त्या मंत्रालयामध्ये जेवढे एम्प्लॉईज काम करतात ना तिथे त्या लोकांची युनियन किंवा असं त्या लोकांनी एक सोसायटी तयार केलेली असते युनियन मार्फत. त्या सोसायटी मार्फत ते त्यांच्या एम्प्लॉईजला लोन देतात. आता आपला रोल काय आहे, जेव्हा ह्या सोसायटी जेव्हा त्यांच्या एम्प्लॉईजला लोन देतात, बल्कमध्ये लोन, समजा 2000 मेंबर आहेत, 2000 लोकांना ते लोक लोन देतात तशी गरज असेल तशी त्यांच्या पगार नियमानुसार. तर आपल्याला काय करायचं, त्यांच्या जी सोसायटी आहे, मेन जी सोसायटीमध्ये जी लोक आहेत, जी चेअरमॅन, सेक्रेटरी, ट्रेजरर आणि जी त्यांची कमिटी आहे, त्यांना आपण भेटून त्या लोकांना एक ग्रुप कर्ज संरक्षण विमा आपल्याकडून देण्यात येतो.
आणि हा जो विमा आहे तो त्यांच्या एम्प्लॉईजला ते लोक ते देतात. म्हणजे जसे असे लोनचे ऍप्लिकेशन्स येतात, जे कोणी त्यांचे सभासद जे आहेत ते लोन घ्यायला येतात की तेव्हा त्यावेळेस त्यांना इन्शुरन्स पॉलिसी ही दिली जाते. सो ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याचा फायदा काय आहे, ह्याचा फायदा असा आहे की जेव्हा लोन घ्यायला व्यक्ती येतो सोसायटीमध्ये, तेव्हा समजा 5 लाखाचं लोन घ्यायला आलाय, मी समजा आहे आणि मी 5 लाखाचं लोन घ्यायला आली आहे सोसायटीमध्ये, आणि उद्या कधी जाऊन माझा मृत्यू होतोय, तर त्यावेळेस काय होतं की जे काही थकबाकी रक्कम जी आहे, आउटस्टँडिंग जी काही अमाऊंट आहे, ती इन्शुरन्स कंपनी सोसायटीला देणार. ठीक आहे, समजा मी 5 लाखाचं लोन घेतलंय आणि मी साधारण एक 2 लाखाचं लोन रिपे केलेलं आहे. 3 लाख आउटस्टँडिंग असताना माझा कुठच्याही कारणास्तव जर मृत्यू होतो, तर इन्शुरन्स कंपनी पूर्ण 5 लाख रुपये जे आहे ते सोसायटीच्या नावे देणार. सोसायटी काय करणार, त्यांची जी काही रक्कम आहे, म्हणजे माझी आउटस्टँडिंग रक्कम आहे 3 लाख रुपये, तर 3 लाख कापून घेऊन राहिलेली जी अमाऊंट आहे ती माझ्या नॉमिनीला देणार. सो दॅट ह्याच्यामध्ये दोन्ही साइडून फायदा आहे. एक तर मी लोन घेतलंय म्हणजे मी माझ्या गॅरेंटर्स जे मला जे जामीनदार राहिलेले आहेत त्यांना पण मी टेन्शन फ्री ठेवलेले आहे, आणि माझ्या पाठीमागे जे माझी फॅमिली आहे त्यांना सुद्धा मी कर्जमुक्त केलेलं आहे. जस्ट बिकॉज की माझा जर मृत्यू होतोय तर सर्वात पहिल्यांदा माझ्या जामीनदारांना पकडलं जाणार ऑफिसमधून. माझ्या बरोबरचे जे कोणी 2 जामीनदार होते त्यांना पहिल्यांदा पकडलं जाणार की तुम्ही आता त्यांची डेथ झाली तर तुम्ही एकदा त्यांच्या घराकडून तुमची रिकव्हरी करा, किंवा त्यांचं जे काही थकबाकी लोन आहे ते तुमच्या पगारातून इथून डिडक्ट केलं जाईल. आणि हे तसंच होतं, त्यांच्या पगारातून जे जामीनदार असतात ना त्यांच्या पगारातून डिडक्शन हे येतच, ऑटोमॅटिकली डिडक्शन येतं, बिकॉज की सोसायटीला राईट्स असतात की त्यांचे सॅलरी डिडक्शनचा सोसायटीला राईट असतो. त्याच्यामुळे जामीनदाराकडे मग कुठचा ऑप्शन राहत नाही, एक तर त्यांच्या फॅमिलीकडून वसूल करून आणा, किंवा मग आपल्या पगारातून जो काही हप्ता आहे तो जात राहील. तर ही हॅरेसमेंट जी आहे, जी जामीनदाराला होते किंवा त्यांच्या फॅमिलीला होते, कधी कधी फॅमिलीला माहितही नसतं की आपल्या माणसांनी कर्ज जे घेतलं होतं ते कशासाठी घेतलं होतं, बरं त्याचं केलं काय. खूप अशा आमचा एक्सपिरियन्स आहेत की घरच्यांना माहितच नसतं की एवढं कर्ज घेतलं आणि का घेतलंय. तर अशा केसेस मध्ये जामीनदार पण कर्जमुक्त होतो आणि फॅमिली पण होते. आणि सोसायटीला सुद्धा अर्थातच काळजी करण्याची गरज नाही, कारण की जामीनदारांच्या मागे लागण्याची गरज नाही. जोपर्यंत त्यांचं कर्जाची वसुली येत नाही तोपर्यंत सोसायटीचा जो काही आउटस्टँडिंग अमाऊंट जी काही लायबिलिटी आहे ती वाढत नाही. आणि की एकदा क्लेम आला, मेंबरची जर डेथ झाली तर इन्शुरन्स कंपनी एनिवेज जो काही त्यांचा पिरियड असतो इन्व्हेस्टिगेशनचा तो संपल्याच्या नंतर मॅक्झिमम 1 मंथ मध्ये त्यांचा जो क्लेम आहे तो इन्शुरन्स कंपनी सेटल करते. त्याच्यामुळे जामीनदार मेन म्हणजे ह्याच चकाट्यातून सुटतो. आता ह्याच्यामध्ये दुसरा एक फायदा असा आहे की जो व्यक्ती कर्ज घेतोय, म्हणजे जेवढे पण सभासद जे कर्ज घ्यायला येतात जेव्हा त्यांना पॉलिसी दिली जाते ते त्या पॉलिसीवर त्यांना पर्सनल बेनिफिट्स पण असे आहे की त्यांना एटीसी अंतर्गत त्यांना टॅक्स रिबेटही मिळतो. म्हणजे त्यांच्यासाठी सोसायटी तर्फे जी काही मदत होते त्यांना, तर त्याच्यासाठी कुठच्याही प्रकारचे आपल्याला ऑब्लिगेशन येत नाही. हा प्लॅन तिथे राबवताना कुठल्याही सोसायटीमध्ये. आता ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट कसा आहे, जेव्हा आपण एम्प्लॉई सोसायटीकडे जातो तेव्हा त्यांना आपण एक मास्टर पॉलिसी देतो. जेव्हा त्या लोकांची मीटिंग होते ते सगळं डन करतात ना, त्या प्रोसेस अशी आहे किंवा पॉलिसीसाठी रेडी होतात ना, तेव्हा आपल्याला एक मास्टर पॉलिसी इश्यू केली जाते सोसायटीच्या नावे. सोसायटी काय करणार, सोसायटीच्या नावे मास्टर म्हणजे पॉलिसीचे जे राईट्स आहेत ना ते सोसायटीला असणार. ठीक आहे, उद्या मेंबर जाऊन इंडिव्हिज्युअली क्लेम करू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचा जो एनपीए जो दरवर्षी राहतो, जो काही आउटस्टँडिंग एनपीए, कोणाचा मेन म्हणजे डेथ झाल्यामुळे त्यांचा एनपीए होतो, तो सुद्धा होत नाही. आता कोविडच्या सिच्युएशन मध्ये बऱ्याच सोसायटीमध्ये जो त्यांचा डेथ रेशो आहे, जो समजा एखादी सोसायटी आहे जिथे समजा 2 किंवा 3चा डेथ रेशो दरवर्षी असायचा, तो आता डायरेक्ट 8 ते 10 वर गेलेला आहे जस्ट बिकॉज ऑफ कोविड. तर आता ही ऍक्च्युअली त्या लोकांची गरजही आहे की बाबा उद्या आणि लोन तर घेतातच आहेत. ऑब्व्हियसली त्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांकडे पैसे नाही आहेत किंवा सॅलरीज नाही आहेत, तर ते लोक लोन घ्यायला हे सोसायटीमध्ये येणारच. आणि सोसायटी सुद्धा नाही बोलू शकत नाहीत, कारण की त्यांचे एम्प्लॉईज आहेत ते, त्यांची नियमांमध्ये जे काही बसतात त्यांचे किती वर्ष बाकी आहे त्याप्रमाणे त्यांना कर्जही त्यांना द्यावंच लागतं. बरं, कर्ज तर देणारच सोसायटी आणि आपल्याकडे लायबिलिटी पण आहे. उद्या कर्ज घेऊन आता रिसेंटली अशी माझी एक रनिंग सोसायटी आहे ज्याच्यामध्ये
आज व्यक्ती घेतलं, दुपारी कर्ज घ्यायला आला, 2 वाजता दुपारी कर्ज घेऊन गेला, लोन म्हणजे त्यांच्या अकाउंटला पैसे गेले सुद्धा, आणि त्याच दिवशी रात्री 12 वाजता त्या क्लायंटचा डेथ झाली, हार्ट अटॅकनी त्यांची डेथ झाली. तर अशा केसेस खूप होतात आणि अशा केसेस त्यांच्याकडे आधी सुद्धा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या लोकांनी आमचं म्हणजे बऱ्याच सोसायटीमध्ये आम्ही हा जो प्लॅन घेऊन गेलेला आहे तो आपला सक्सेसफुल झालेला आहे. हिट रेशो 99% आपला हिट रेशो आहे. जिथे जिथे आपण गेलेलो आहे तिथे तिथे आपला प्लॅन हा सक्सेसफुली राबवला आहे. तर फक्त मुंबईमध्ये नाही, मुंबईच्या बाहेर सुद्धा म्हणजे पुणे आहे, सांगली आहे, तिथे सुद्धा खूप आपल्याला चांगला रिस्पॉन्स आहे. आणि हे जे काम आहे ते गेले आपण 10-12 वर्षापासून ऑलरेडी करतोय. ठीक आहे. आता माझी जी कंपनी आहे, जसं मी सांगितले की फॉर्च्यून ट्रेड, तर फॉर्च्यून ट्रेड जे आहे, आता मी जसं मगाशी सुरुवातीला सांगितलं की फॉर्च्यून ट्रेड आता आम्ही अजून एक कंपनी फॉर्म केलेली आहे, क्लेम अड्डा ऍडवायझरी सर्व्हिसेस. या दोन्ही कंपनी आपल्याच आपण मर्ज केलेल्या आहेत. आता क्लेम अड्डा ऍडवायझरी सर्व्हिसेस ह्याच नावाने आता आपण पब्लिश होतोय. तर ह्याच्यामध्ये अजून कोणाला काही डाऊट आहेत काय, म्हणजे हे कसं करायचं किंवा काय करायचंय, एक्झॅक्टली कोणाला अप्रोच करायचंय, तर ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत का? तर प्लीज मला, आय एम रेडी टू आन्सर. कोणतरी प्रश्न दिसत नाही, चेक करतो. ओके. सोसायटीचा ह्याच्यामध्ये मेन म्हणजे ह्याच्यामध्ये बराचसा फायदा आहे की ह्या पॉलिसीचे सुद्धा खूप फायदे आहेत, कारण की ग्रुप इन्शुरन्स असल्यामुळे आपण इंडिव्हिज्युअल कोणाला जर पॉलिसी घ्यायला जातोय तर बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्सच येतात आणि पॉलिसी पण डिले होते, कारण की आता जर कारण की हा टर्म इन्शुरन्स आहे, तो काही इन्शुरन्स कंपनीचे जे काही हे आहेत कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये बसत आणि पॉलिसीच मिळत नाही मुळात. तर आपण ग्रुप इन्शुरन्स असल्यामुळे जो प्लॅन आपण फक्त आणि फक्त सोसायटीसाठीच, एम्प्लॉई सोसायटीसाठी आपण हा प्लॅन डिझाईन करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे एनिवेज हा बाहेर कुठचाही एजंट हा प्लॅन विकू शकत नाही. तर आपल्याला ब्रोकिंग फर्म असल्यामुळे आपण सगळ्या इन्शुरन्स कंपनीचा आपण टायअप करून देऊ शकतो. तो एखादी सोसायटी जर बोलते की नाही आम्हाला म्हणजे आम्हाला गव्हर्नमेंट कंपनी पाहिजे किंवा LIC पाहिजे, किंवा काही सोसायटी बोलते की नाही आम्हाला प्रायव्हेट कंपनी पाहिजे, आम्हाला त्यांची सर्व्हिस आवडते, तर आपण तसंही करून देऊ शकतो. सो आपल्याला ब्रोकिंग फर्म असल्यामुळे सर्व्हिसचाही कुठे, आणि जसं आम्ही बोललो की आपण सर्व्हिस, वी आर ऍक्च्युअली सर्व्हिस प्रोव्हायडर, तर सर्व्हिस चा कुठेही काही इश्यू होणार नाहीये ह्याची तर आपण पूर्णपणे हमी घेतो. आता रिसेंटली आपल्या बऱ्याच सोसायटी बरोबर आपलं टायअप झालेलं आहे, बऱ्याच कोऑपरेटिव्ह बँकेबरोबर पण आपलं प्रपोजल चाललेले आहेत आणि नॉर्मल बँकेबरोबर पण आपली कामं आता सध्या सुरू आहेत. तर त्यांचा एक्सपिरियन्स बघून आपण पण ग्रो करतोय आणि आपल्याला अजून ग्रो करण्याची इच्छा आहे, तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून हे काम आपण करूयात. सो ह्याच्यामध्ये अजून कोणाला काही डाऊट्स आहेत का, की म्हणजे कुठची कंपनीची पॉलिसी देतो, साधारण प्रीमियम काय येतो? तर मी सांगते की प्रीमियम जो आहे प्रत्येकाचा, तो प्रत्येकाच्या वयानुसार त्यांचा प्रीमियम येतो. जितकं वय कमी तितकं प्रीमियम कमी, जितकं वय जास्त तितकं प्रीमियम जास्त. आणि जो प्रीमियम जो येतो तो वयाप्रमाणे येतो आणि त्यांचं सम एश्युअर्ड म्हणजे त्यांचं लोन कितीच आहे, म्हणजे समजा 5 लाखाचं लोन आहे साधारण आणि माझं वय एक 30-35 आहे समजा, तर एक 8-8,500 रुपये 8 ते 8,500 रुपये प्रीमियम बसणार. ठीक आहे. हा जो प्रीमियम आहे तो ह्या आपण जो ग्रुप कर्ज संरक्षण विमा देतो ना, ह्याची खासियत ही आहे की हा जेव्हा आपण लोकांकडून ही पॉलिसी घेतोय ना, त्या पॉलिसीमध्ये कुठल्याही प्रकारचं रिन्युअल नाहीये. हा सिंगल प्रीमियम प्लॅन आहे, वन टाइमचं. म्हणजे आज मी लोन घ्यायला गेले, आज माझं लोन मी समजा 10 वर्षासाठीचा प्लॅन आहे माझा, 10 वर्षासाठीचं लोन घेतलंय मी 5 लाखाचं. तर माझा जो प्रीमियम येणार ना 5 लाखासाठी माझ्या वयाप्रमाणे जो काही प्रीमियम येईल ना, तो प्रीमियम मला एकदाच भरायचंय, सिंगल प्रीमियम. दरवर्षी त्याचं रिन्युअल नाहीये. त्याच्यामुळे एक फायदा सुद्धा आहे, रिन्युअल नसल्यामुळे पॉलिसी लॅप्स व्हायचा काही चान्सच नाहीये, कारण की पूर्ण 10 वर्षाचा पैसे जे आहे तो सिंगल प्रीमियम म्हणजे वन टाइम आपण तो भरलेला आहे.
इन बिटवीन 10 वर्षामध्ये कधीही जर व्यक्तीचा मृत्यू होतोय तर पूर्ण पैसे म्हणजे 5 लाखाचं असेल तर पूर्ण पैसे 5 लाख ही सोसायटीला दिले जाणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर ऍक्सिडेंट मध्ये जर मृत्यू होतो तर समाजवर डबल रकमेने दिलं जातं. म्हणजे जर 5 लाख असेल तर 10 लाख रुपये मिळणार. म्हणजे जे काही आउटस्टँडिंग जर सोसायटीमध्ये माझं 2-3 लाख असेल तर सोसायटीला 2-3 लाख मिळणार आणि राहिलेले बाकी 7-8 लाख जे काय असतील ते माझ्या नॉमिनीला मिळणार. सो दॅट उद्या नॉमिनी पण बोलायला नको, कारण की कोण कितीही काही असलं तरी बोलणारे पाठी असेच बोलतात, गेला तो गेला आणि कर्ज आमच्या डोक्यावर ठेवून गेला. सो एक स्वाभिमानाने का नाही आपण जगू. तो स्वाभिमान हा असला पाहिजे. भले आपलं लोन आहे, आपली फॅमिली कितीही काही असली ना तरी जेव्हा पैशांचा जेव्हा मुद्दा येतो ना तेव्हा सगळ्यांचे हात वर होतात. आणि जे आम्ही बघितलेलं आहे खरोखर मध्ये की जेव्हा घरातला मेन मुख्य माणूस जातो तेव्हा त्यांच्या फॅमिलीवर म्हणजे काय काय बर्डन्स येतात. की म्हणजे समजा एखादी लेडी आहे आणि त्यांना समजा काही जॉब नाहीये किंवा ते शिकलेलं नाही, त्यांना कुठे जॉबही मिळू शकत नाही, तर अशा केसमध्ये त्या पुढे काय करणार. त्यांच्या मुलांचं शिक्षण म्हणा किंवा मुलं मोठी आहेत, लग्न वगैरे त्यांना काही चान्सच नसतो. आणि आम्ही अशा केसेस बघितलेल्या आहेत जेव्हा माणूस म्हणजे त्यांचा मेन व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा पाठीमागे फॅमिली सुद्धा त्यांना सपोर्ट करत नाही. तो कुठच्याही प्रकारचा सपोर्ट करत नाही. सगळ्याच फॅमिलीचे कंडिशन्स वेगवेगळे असतात. तर आपण इथे त्यांना ही एक सिक्युरिटी देतोय की हा बाबा मी लोन घेतलं तर माझ्या लोनचं जे बर्डन आहे उद्या मला काय झालं तर माझे जामीनदार किंवा माझ्या फॅमिलीच्या अंगावर ते बर्डन नको. आज तुम्हीच विचार करा, आज कोविडच्या सिच्युएशन मध्ये आज 7-8 महिने लोकांचे जॉब्स गेलेले आहेत. बऱ्याच लोकांनी सुसाईड केली आहेत. काही लोक म्हणजे खूप त्यांच्याकडे खाण्यापिण्याचे पूर्ण वांदे झालेले आहेत. तर 8-10 महिन्यामध्ये फक्त पगार नाहीये, जस्ट फक्त पगार नाहीये तर त्यांची अशी अवस्था आहे त्यांच्याकडे खाण्यापिण्याचे पैसे सुद्धा नाहीयेत. तर अशा केसमध्ये जर ज्यावेळी अख्खा माणूसच जातो, जो मृत्यू होतो अचानक, घरातला मेन करता माणूस, तर त्यांच्या फॅमिलीने अख्खं आयुष्य कसं काढायचं. तर 7-8 महिने फक्त पगार नसल्यामुळे जर त्यांना इतके प्रॉब्लेम्स होत असतील तर मेन करता माणूस जेव्हा जातो तर त्यांनी अख्खं आयुष्य कसं काढायचं. तर त्याच्यासाठी इन्शुरन्स हा खूप महत्वाचा आहे आणि टर्म इन्शुरन्स हा प्रत्येक माणसाने घेतलाच पाहिजे. आणि लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की इन्शुरन्स म्हटलं की ते इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने बघितलं जातं की मी आज इन्शुरन्स घेतो, मी 5 लाखाचे घेतो, मग मला किती मिळणार तर तुम्ही ते बँकेमध्ये ऍक्च्युली तुम्ही एन्क्वायरी केली पाहिजे की मी आज एवढे भरतोय तर मला किती मिळणार. दॅट इज इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जेव्हा आपण इन्शुरन्सचा विचार करतो फक्त इन्शुरन्सचाच विचार करा की आज मी एवढे भरतोय आणि जर मला काही झालं तर माझ्या फॅमिलीला किती मिळणार. जिवंत असताना तो ते त्याला इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हटलं जातं. पण टर्म इन्शुरन्स हा असा असतो जसं की तुम्ही गाडीचा इन्शुरन्स करता. बरेच लोकांचे असे प्रश्नही असतात की आज मी भरतोय पण आता जसं आपला प्लॅन आहे टर्म इन्शुरन्स, प्रीमियम हा सिंगल प्रीमियम भरायचा आहे. त्यामध्ये जर काही झालं तर इन्शुरन्स कंपनी पैसे देणार, काही नाही झालं तर काही नाही मिळणार. आता ह्याच्यामध्ये जसं तुम्ही गाड्यांचं इन्शुरन्स करता, मला असं वाटतं की प्रत्येकाकडे गाड्या असतील किंवा आपण रस्त्यावर जेवढ्या पण काही गाड्या बघतो आज, प्रत्येक गाडीचा इन्शुरन्स हा असतो. प्रत्येक गाडीचा. का? कारण की कंपल्सरी केलं. दुसरी गोष्ट म्हणजे जर गाडीला काही झालं तर आपण क्लेम करतो, पण जर गाडीला काही नाही झालं तर आपण इन्शुरन्स कंपनीकडे पुन्हा पैसे मागायला जातो का की मी एवढे भरले तर माझ्या गाडीला काही नाही झालं आता माझे पैसे मला परत करा. नाही. तसंच आहे हा आपला गृह कर्ज संरक्षण विमा योजना. त्याच्यामध्ये जर माणसाने लोन घेतलंय, त्यांना काही झालं तरच पैसे मिळणार, काही नाही झालं तर पैसे नाही मिळणार. जसं मेडिक्लेम आणि आपल्या गाड्यांचे जे मोटर इन्शुरन्स वगैरे असतात त्या प्रकारचा हा प्लॅन आहे. तर ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहेत का? कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा प्लीज. सर तब तक आपको कुछ बताना है आप बता दीजिए. हाँ, बेसिकली मैं हे स्कोप काय आहे ना ते पण मी तुम्हाला सांगतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ना 7,500 आहेत एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीज आहेत आणि टोटल जर क्रेडिट सोसायटीज आहेत ते 52,000 आहेत. सर्वात बेस्ट पार्ट आहेत ना यांच्याकडे कोण गेलंच नाही कधीही. आणि हे हा जो आम्ही प्रोडक्ट पिच करतोय ते त्यांची रिक्वायरमेंट आहे. तर आपल्याला कोणाला काही विकायचं नाही, आपल्याला फक्त अप्रोच करायचं आहे, आपल्याला त्यांना जाऊन भेटायचं आहे आणि आपल्या सर्व्हिसेस बाबत
प्रोडक्ट फक्त इंट्रोड्यूस करायचं आहे, ते समोरून आपल्याकडे येतात आणि आपल्याकडून कोटेशन घेतात आणि स्कोप खूपच मोठा आहे. कारण एकदा इन्स्टिट्यूशन म्हणजे मुंबईमध्ये आम्ही करतोय, खूप मोठे मोठे इन्स्टिट्यूशन टायअप केले आहेत. एकदा इन्स्टिट्यूशन टायअप झाल्यावर तो आपल्या बरोबर कमीत कमी 5 वर्ष 10 वर्ष आपल्या बरोबर येतो. तर तुम्हाला इथे जर तुम्ही इन्कम ऑपॉर्च्युनिटी पण बघत असणार, तर हे इन्कम ऑपॉर्च्युनिटी फक्त एकदाची नाही की एका वर्षाची नाही. ही इन्कम तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षापर्यंत पण इन्कम जनरेट करून देते. प्लस क्रॉस सेलिंग मध्ये आपल्याकडे खूप सारे प्रोडक्ट आहेत. मॅच्युरिटी, म्युच्युअल फंड, शेअर्स, हे ते बाकीचे जेवढे एफडी मध्ये कोणाचे पैसे अडकले असणार, इन्शुरन्स कंपनीमध्ये अडकले असणार, ते पण आपण सगळं मॅनेज करून देतो. तर एकदा जर तुम्ही या प्रोडक्ट मध्ये आपल्या कंपनी बरोबर असोसिएट होतात, तर तुम्हाला इन्कमची ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली असते. आणि हे वन टाइम साठी इन्कम नाही. अगेन मी सांगतो की ही वन टाइम साठी इन्कम नाही. ही इन्कम तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षासाठी एकदम सिक्युअर्ड होते. आमचं चांगला एक्सपिरियन्स आहे. आमचं मुंबईमध्ये ऑलरेडी प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड आहे. तर महाराष्ट्रामध्ये फर्स्ट फेज मध्ये आपण करू शकतो. सेकंड फेज मध्ये आपण पूर्ण इंडियामध्ये पण करू शकतो हे काम. जर तुमचे कुठेही कॉन्टॅक्ट बाहेर गावी पण असेल, म्हणजे आउट ऑफ मुंबई किंवा आउट ऑफ महाराष्ट्र पण असेल, आपण ते पण करू शकतो. साऊथ मध्ये, नॉर्थ मध्ये, कुठेही. मुंबईत बसल्या बसल्या आपण पूर्ण इंडिया कव्हर करू शकतो या प्रोडक्टसाठी. तर खूप चांगला स्कोप आहे आणि इन्कम ऑपॉर्च्युनिटी पण खूपच चांगली आहे आणि पूर्ण नवीन कॉन्सेप्ट आहे. हे कॉन्सेप्ट मध्ये काम करणारी आपली एकच कंपनी आहे पूर्ण इंडियामध्ये, डेडिकेटेडली ह्या प्रोडक्ट आणि या कॉन्सेप्ट साठी काम करणारी एकच कंपनी आहे. तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तर एकदम युनिक आणि न्यू कॉन्सेप्ट आहे आणि खूपच चांगला रिस्पॉन्स आम्हाला ऍटलीस्ट मुंबईमध्ये भेटलाय या प्रोडक्टसाठी. आणि आम्हाला दिसतोय की महाराष्ट्रामध्ये जळगाव, सांगली, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर, या सगळ्यामध्ये आपल्याला ऑलरेडी क्वेरीज आहेत. या स्पॉट कडून ऑलरेडी त्यांना जे पतपडीत आहेत की तिथे जे क्रेडिट सोसायटीज आहेत त्यांनी आपल्याकडे क्वेरीज पाठवल्या आहेत. तर खूप चांगला स्कोप आहे. काही म्हणजे एकदा जर काम चालू झालं तर इन्कम पण रेग्युलर होते. सो काही जर तुम्हाला डाऊट असेल कंपनी बद्दल, प्रोडक्ट बद्दल, तर ते तुम्ही विचारा आम्हाला. आणि प्रोडक्टचे इन्फॉर्मेशन जे काय आपल्या कंपनीचं ते मार्केटिंग मटेरियल आहे ते मी सौरभ सरांना देईनच. ते पोस्ट करतील फेसबुकवर आणि आपला जो काही ग्रुप आहे त्याच्यावर केलं जाईल. आणि ह्याच्यामध्ये मेन स्कोप जसं सरांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये कोणी जात नाही, की कारण की जसं मी सांगितलं की हा जो प्लॅन आहे जो सोसायटीसाठी डिझाईन केलेला आहे ते गव्हर्नमेंट मध्ये मेन म्हणजे आपण देतो. आणि तिथे कसं की नॉन महाराष्ट्रीयन तर अजिबातच जात नाही. आणि ह्या प्रोडक्ट मध्ये म्हणजे जे एजंट लोक असतात ना ते अजिबात जात नाहीत. जस्ट बिकॉज की त्या लोकांना पहिली गोष्ट त्या लोकांना अलाउड नसतो हा प्लॅन म्हणजे सेल करण्याचा. आणि जरी असला ना तर ह्याच्यामध्ये जसं तुम्हाला माहिती आहे की नॉर्मल पॉलिसीज मध्ये जास्त प्रमाणामध्ये कंपनी वाटते एजंट लोकांना. तर ह्याच्यामध्ये कसं कमिशन ऍज सच नाहीये, 2 ते 3% पेक्षा जास्त ह्याच्यामध्ये कमिशन मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांना एजंट लोकांना सुद्धा स्वतः असं त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही हा प्लॅन सेल करण्यासाठी. कारण की कॉन्सेप्ट असा आहे सोसायटीचा की इट इज अ टाइम कन्झ्युमिंग कॉन्सेप्ट. बिकॉज त्याला वेळ लागतो, होण्यासाठी वेळ लागतो, झाल्याच्या नंतर होतं मोठं काम, वेळ पण लागतो आणि काम पण भरपूर असतं. आणि त्याच्यानंतर कमिशन जे असतं त्याच्यामध्ये त्यांना जास्त मिळत नाही. त्याच्यामुळे एजंट लोक ह्याच्यामध्ये एंट्री करतच नाहीत. आणि आपण करतोय जस्ट बिकॉज की आपल्याला पैसे नाहीत तर आपल्या लोकांना सर्व्हिस द्यायची. आपण जो काही प्रत्येक जो लोन घेतलेला व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जामीन मुख्यतः त्यांच्या फॅमिलीला आपल्याला प्रोटेक्ट करायचंय. त्याच्यासाठी आपण आपली ही सगळी तळमळ आहे की कुठल्याही व्यक्तीचं जर डेथ होते, जो आपण कोविड सिच्युएशन मध्ये आपल्याला ते दिसून आलं की लोक म्हणजे जर घरचा व्यक्ती जर मृत्यू होतोय तर फॅमिलीने पाठी काय करायचं हे दिसून आलं. कोविडमुळे तर लोकांना दिसून आलंय खरं तर. पण ह्या ज्या लोनसाठी म्हणजे लोन घेतलेल्या व्यक्तीची जर डेथ होते त्यावेळी पाठी त्यांच्या फॅमिलीचं काय होतं हे ऍक्च्युली दिसून येण्यासारखी गोष्ट नाहीये. बाहेर अशी दिसण्यासारखी गोष्ट नाहीये. आता आम्ही त्याच्यामध्ये काम करतोय म्हणून आम्हाला माहितीये की जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या पाठी म्हणजे काय पोस्टला ठेवली जातात किंवा त्यांना नॉलेज नसतं तर मग ठेवायचंच आहे. तर मग मुलं लहान आहेत तर त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे आम्ही आमच्या डोळ्यांनी स्वतः बघितलंय.
त्याच्यामुळे आमचा जो मेन कॉन्सेप्ट आहे तो फक्त आणि फक्त सर्व्हिस देण्याचा आहे. प्रत्येक लोन घेतलेल्या व्यक्तीला आम्हाला इन्शुरन्स द्वारा आम्हाला कव्हर करायचा आहे. तर हाच आमचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यांचा व्यक्तीचाच हे म्हणजे सोसायटीचा तर फायदा आहेच आणि व्यक्तींचा सुद्धा फायदा आहे. म्हणजे जेव्हा आम्ही सेमिनार घेतो तेव्हा ऑन दी स्पॉट तिथे प्रपोजल आमचं एक्सेप्ट होते की हा प्रॉडक्ट चांगला आहे आणि आपण चालू करूयात म्हणून. कारण की काही सोसायटीचा डेथ रेशो जवळजवळ म्हणजे ज्यांचं समजा 25-30 हजार एम्प्लॉईज आहेत, त्यांच्या सोसायटीमध्ये दर वर्षाला जवळजवळ 150 डेथ होतात. म्हणजे 120, 130, कधी कधी 150 पण होतात. आणि कोविड सिच्युएशन मध्ये फक्त गेल्या 6 महिन्यातच त्यांचा 200चा डेथ रेशो झालेला आहे, फक्त 6 महिन्यात. अशा प्रकारची त्या लोकांची सुद्धा गरज आहे. आणि आपल्याला जसं की आपल्याला एक सोसायटी नाही तर आपण जसं सरांनी सांगितलं की पॅन मुंबई, पॅन महाराष्ट्र, पॅन इंडियामध्ये आपल्याला हे घेऊन जायचंय. तर ते काम कसं करायचंय, त्याच्यासाठी कुठे अप्रोच करायचं, जसं मी सांगितलं सगळ्या SMEs, MSMEs आहेत, स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत. बरं, शिक्षकांची सुद्धा खूप मोठी सोसायटी असते. ते तो खूप मोठा हे आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी शिक्षकांची सुद्धा एक बँक टाईप असते किंवा कोऑपरेटिव्ह बँकाज आहेत. काही बँका आहेत की त्यांच्याकडे कुठच्याही प्रकारचा इन्शुरन्स नाहीये, इन्शुरन्स कंपनी बरोबर टायअपच नाही. तर बँकांचं जे टायअप आहे इन्शुरन्स कंपनी बरोबर, तर तेही आपण करून देतो. छोट्या मोठ्या बँक, पतपेढ्या आहेत, एम्प्लॉई सोसायटीज आहेत, आणि जसं की स्कूल्स, कॉलेजेस, बाकी कुठचेही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन तुम्ही पकडा, म्हणजे अगदी इन्कम टॅक्स ऑफिस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तिथे सुद्धा आपण हा प्लॅन म्हणजे कधी काही एकदा दिला होता. आणि आता आपण पुन्हा त्या सगळ्यांना जर नवीन प्रोडक्ट आलेला आहे, हा सिंगल प्रीमियम, तर आपण त्यांना सगळ्यांना आता अप्रोच करतो. आणि रिस्पॉन्स खरोखर खूप चांगला आहे. तुम्ही याच्यामध्ये डेफिनेटली काम करा. आपण ह्याच्यामध्ये कमर्शियल्स पण चांगले ठेवलेले आहेत. जे लोक काम करतात त्यांनाही तुम्ही विचारू शकता की हो खरोखर याच्यामध्ये काम होतं. आणि काम जे आहे ते आपलं वन टाइमचं आहे. जसं की सरांनी सांगितलं की हे व्हायला वेळ लागतं, बट ऑब्व्हियसली समजा कोणाचे 10,000 एम्प्लॉईज आहेत, 10,000 एम्प्लॉईज साठी सोसायटी मधला एक माणूस डिसिजन घेऊ शकत नाही. तर त्या लोकांची पूर्ण कमिटी असते. काही ठिकाणी 6 जणांची, काही 11, आता काही 21 जणांची पूर्ण कमिटी असते सोसायटी. ही कमिटी AGM मध्ये म्हणजे अॅन्युअल जनरल मीटिंग्स ज्या असतात त्याच्यामध्ये बसून त्या लोक डिस्कशन करून तो आपला जो प्रोडक्ट आहे ती फायनल डिसिजन घेतात. आणि ते डिसिजन घेतल्याच्या नंतर ते त्यांच्या एम्प्लॉईजला मग ते काही सोसायटी कंपल्सरी करतात, काही सोसायटी एक शीट ठेवतात की हा म्हणजे ज्यांना लोन घेतले त्यांनी येऊन पॉलिसी घेऊ शकता. किंवा काही सोसायटीने ते कंपल्सरी केलंय की जर लोन पाहिजे तर पॉलिसी घ्यावीच लागेल. मास्टर पॉलिसी ह्याच्यामध्ये सोसायटीच्या नावे असणार. दुसरी गोष्ट, जो व्यक्ती येणार लोन घ्यायसाठी तेव्हा पॉलिसी घेताना त्याला कुठच्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स द्यायचे नाहीयेत. इंडिव्हिज्युअल त्यांना फोटो, ID प्रूफ, ऍड्रेस प्रूफ, चेक, त्याच्यानंतर 3 मंथ्सची सॅलरी स्लिप, कुठच्याही प्रकारचा ITR, काहीच डॉक्युमेंट्स नाही लागणार. तिसरी गोष्ट अशी की कुठच्याही प्रकारचे मेडिकल होणार नाहीये. ठीक आहे. जर तुम्हाला माहित असेल, जेव्हा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेता कुठचीही टर्म इन्शुरन्स पॉलिसी, तर प्रत्येक इन्शुरन्स कंपनी तुमचं मेडिकल कंपल्सरी सांगते, मेडिकल करावं लागेल म्हणून. मग त्या मेडिकल मध्ये जर प्लॅन जर कंपनीने रिजेक्ट केली तर पॉलिसी गेली इन द सेन्स मग दुसरी कुठचीच कंपनी तुम्हाला पॉलिसी देऊ शकणार नाही, कारण त्यांच्यावर पूर्ण रेकॉर्ड ऑटोमॅटिक येतो. तर ह्या पॉलिसीचे बेनिफिट्स हेच आहेत. ग्रुप इन्शुरन्स असल्यामुळे ग्रुप डिस्काउंट मिळतो, म्हणजे प्रीमियम कमी मिळतो बाहेरच्या पेक्षा. दुसरी गोष्ट, कुठच्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स काहीच लागत नाही, काही म्हणजे काहीच नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, चेक, काही म्हणजे काहीच डॉक्युमेंट्स लागत नाही. कारण की सोसायटी ही मास्टर पॉलिसी जी आहे ती सोसायटीच्या नावावर आहे. मेडिकल होत नाही याच्यामध्ये, कुठच्याही प्रकारचं मेडिकल होत नाही. त्याच्यामुळे मेडिकल मध्ये सुद्धा पॉलिसी रिजेक्ट होण्याचे किंवा त्याच्यामुळे पॉलिसी डिले होण्याचे काही चान्सेस नाही. तिसरी गोष्ट की वैयक्तिक माणसाला सुद्धा त्याचे टॅक्स रिबेट हे पॉलिसीचे पैसे भरतो तर अर्थात मिळणार आहे. इंडिव्हिज्युअल पॉलिसी सर्टिफिकेट हे प्रत्येक व्यक्तीला दिलं जाईल, म्हणजे सॉफ्ट कॉपीज मार्फत एक कॉपी सोसायटीला म्हणजे दिली जाईल. सोसायटी ज्यांना हवे त्यांनाच पॉलिसी सर्टिफिकेट हे इंडिव्हिज्युअली प्रत्येक माणसाला दिलं जाईल. तर आणि प्रोसेस आता आपली अशी आहे ह्याच्यामध्ये की जेव्हा आपण अगदी खूप छान प्रोसेस आता सगळ्या इन्शुरन्स कंपनीने केली आहे, ज्याच्यामध्ये जेव्हा सोसायटी तयार होते
की आपण आता आज 50 लोक किंवा 10 लोक आले आहेत पॉलिसी घ्यायला, तर 10 लोकांचे जी काही प्रत्येकाची अमाऊंट होते, ती अमाऊंटची जी टोटल जी रक्कम होते, तर ती रक्कमचा एक सिंगल चेक जो आहे ते सोसायटी इश्यू करणार. ठीक आहे, हे आधी असं होतं, पण आता तोही त्यांनी क्लॉज काढून टाकलाय की चेक तुम्हाला नाही द्यायचं तर नका देऊ, तुम्ही डायरेक्ट कंपनीला क्रेडिट करा पैसे ऍडव्हान्स मध्ये. इन द सेन्स की समजा माझ्याकडे 50 फॉर्म्स येणार आहेत, सो मला असं माहितीये की ह्या महिन्यामध्ये माझ्याकडे सोसायटीकडे म्हणजे 50 ऍप्लिकेशन लोनवाले येतातच, नॉर्मली 50-100 येतात, पण 50 तरी कन्फर्म येतातच. 50 ची साधारण एक अमाऊंट किती होते बाबा, 4-5 लाख रुपये होते. तर 4-5 लाख रुपयाची जी अमाऊंट आहे ना, ती आधीच आपण इन्शुरन्स कंपनीचं एक अकाउंट असणार, बँक अकाउंट, त्या बँक अकाउंटला पैसे सोसायटीने टाकून ठेवायचे, म्हणजे फ्लोट करून ठेवायचे. आणि जसे जसे लोक येत जातील लोन घेण्यासाठी, तसा तसा त्यांचा जो डेटा आहे तो त्याला इन्शुरन्स कंपनीला हा मेल करायचा. म्हणजे आज 10 लोक आली, समजा आज 10 लोक आली, तर 10 लोकांची जी फक्त नाव आणि त्यांची डिटेल्स, प्रीमियम अमाऊंट वगैरे फक्त इन्शुरन्स कंपनीला मेल करायचा. आणि इन्शुरन्स कंपनी काय करणार, पैसे तर ऑलरेडी त्यांच्याकडे आहेत, ही जी अमाऊंट आपण 5 लाखाची भरलेली आहे त्याच्यामधून ते पैसे डेबिट होत राहणार. आज 10 आले, 10 लोकांचे मेल पाठवला, 10 लोकांचे पैसे डेबिट झाले. उद्या 5 आले, 5 लोकांचं पाठवलं, त्या अकाउंट मधून ते पैसे डेबिट होत राहणार. फ्री થઈને કરું અર્જન્ટ છે કઈ? तर प्रोसेस ही खूप छान आहे, ज्याच्यामध्ये कंपनीला कुठल्याही प्रकारचं सोसायटीला हेडॅक नाहीये. ह्याच्यामध्ये एक फायदा असा आहे की आज जो व्यक्ती लोन घेऊन गेलाय आज, आणि उद्या जरी किंवा आज रात्री जरी त्या व्यक्तीचा जर मृत्यू होतोय, तरी सुद्धा इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला क्लेम मिळणार आहे. ह्याचा अर्थ डे 1 पासून, एका दिवसात म्हणजे ज्या दिवशी लोन घेतलं त्या दिवसापासून त्याचे पॉलिसी म्हणजे इन्शुरन्स कव्हर जो आहे, रिस्क कव्हर म्हणतात त्याला, तो स्टार्ट होतो. म्हणजे आज मी लोन घेतलं, आज रात्री जरी माझं काही डेथ वगैरे झाली तरी सुद्धा इन्शुरन्स कंपनी मार्फत आपल्याला क्लेम हा मिळणार. तर अशी खूप स्मूथ प्रोसेस केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपलं वन टाइमची मेहनत आहे. एकदा सोसायटी आपली स्टार्ट झाली की सोसायटी आणि इन्शुरन्स कंपनी आपण त्यांचा टायअप करून दिलेला आहे. सोसायटी इन्शुरन्स कंपनीच्या अकाउंटला पैसे टाकणार आणि जी लोक आलीत त्यांची नाव आणि डिटेल्स फक्त इन्शुरन्स कंपनीला मेल करायचं. त्या अमाऊंट मधून जी आपण कंपनीला दिलेले आहेत त्याच्यातून ते पैसे मायनस होत राहणार. तर त्याच्यामुळे काय होतं की मॅनपॉवर पण आपल्याला खूप कमी लागते, ज्याच्यामध्ये जास्त काही हेडॅक नाहीये. म्हणजे तुम्ही एक सोसायटी क्लोज केली, दुसऱ्या सोसायटीचं आपण काम सुरू करू शकतो. तर अशा प्रकारचं ही प्रोसेस आपण सेट केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या कंपनीला किंवा इन्शुरन्स कंपनीला आणि सोसायटीला सुद्धा हेडॅक नाहीये. आणि इन्शुरन्स कव्हर जो आहे तो रिस्क कव्हर डे 1 पासून आपण कव्हर करतोय. अजून कोणाला काही डाऊट आहेत का? नाही मॅम, प्रश्न दिसत नाही. कोणाचे काय प्रश्न आहेत का? नाही, सध्या तरी नाहीये. ओके. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण फक्त अप्रोचचाच एक महत्वाचा पार्ट आहे की आपलं कॉन्टॅक्ट किती आहे, आपलं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे, त्या हिशोबाने आपल्याला आपलं हे काम मिळू शकतं. म्हणजे जर तुमचे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट आहेत किंवा तुमच्या घरामध्ये कुठे फॅमिलीमध्ये कोणी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन मध्ये जॉबला आहे, त्यांच्या थ्रू आपण त्यांच्या सोसायटीमध्ये एंटर करू शकतो. की आता जसं सांगितलं की फक्त मुंबईमध्ये म्हणालात तर 6,000 ते 7,000 सोसायटी आहेत. पॅन महाराष्ट्रामध्ये 51 to 51,000 एम्प्लॉई सोसायटीज आहेत सगळ्या मिळून. एवढ्या सोसायटीला रीच जर आपल्याला करायचं असेल ना, तर आपला नेटवर्क हा खूप स्ट्रॉंग असला पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचा रोल काय प्ले करतो की तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्शुरन्सचं काही नॉलेज असण्याचं अजिबात गरज नाहीये. तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे, तुमचा कॉन्टॅक्ट चांगला आहे, तुम्ही फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करून द्या. तिथे तुम्हाला फक्त लीड पास ऑन करायचे की सो अँड सो इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांना जाऊन आपल्याला भेटायचे किंवा त्यांची अपॉइंटमेंट आहे, तर तुम्ही येऊन प्रेझेंटेशन करा. सो आम्ही येऊ, आमच्या कंपनीची माणसं येऊन प्रेझेंटेशन करू, ती सोसायटी क्लोज करू आणि आपले जे काही कमर्शियल्स आहेत ते सौरभ सर वगैरे तुम्हाला सांगतीलच. और कुछ सा बताना है आप बता दीजिए किस तरह से. ऑलमोस्ट
सब कव्हर कर लिया है. हा, जसं मॅडमनी सांगितलं की हा कॉन्टॅक्टचा गेम आहे. तुमच्याकडे जेवढे पण कॉन्टॅक्ट असेल नसेल तर आमच्याकडे डेटाबेस पण असतो. जर ज्यांना पण इंटरेस्ट असेल या पर्टिक्युलर प्रोडक्ट मध्ये एंटर करून सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये काम करण्याचा जर इंटरेस्ट असेल तर आम्ही पण आमची कंपनी पण त्यांना खूप हेल्प करते. डेटाबेस सोर्सिंग, त्यांना काही मटेरियल लागतात, त्यांना मी फाईल वगैरे देतो, प्रपोजल्स म्हणजे कसं बनवायचं ते सगळं त्यांना सपोर्ट सिस्टम उभी करतो. सोशल मीडियावर मार्केटिंग पण आपण करून देतो. सो आमच्या कंपनीतर्फे पण चांगलं त्यांना सपोर्ट भेटतो. प्लस आम्ही जसं सांगितलं की ऑलरेडी प्रूव्हन आहे. ऑलरेडी आम्ही इन्स्टिट्यूशन खूप मुंबईमध्ये क्लोज केलेलं आहे. तर आम्हाला एक्झॅक्टली कसं करायचं आणि पुढे कसं घेऊन जायचं ते माहिती आहे. बेस्ट पार्ट इथे आपल्याकडे ब्रोकिंग लायसन्स आहे. तर कुठल्याही इन्शुरन्स कंपनी बरोबर आपण हे काम करू शकतो. सो मार्केटमध्ये 24 इन्शुरन्स कंपनीज आहेत, 26 जनरल इन्शुरन्स आणि 7 हेल्थ इन्शुरन्स. तर आपण कुठल्याही कंपनी बरोबर टायअप करून आपण हे काम पुढे नेऊ शकतो. आणि डिमांड खूपच आहे. फक्त आपल्याला तिथे अप्रोच करायचं आणि जाऊन आपला प्रोडक्ट इंट्रोड्यूस करायचा आहे. ऑटोमॅटिक या प्रोडक्टला डिमांड आहे मार्केटमध्ये. म्हणजे विकण्यासारखं काही नाही. हा, पण अप्रोच करायला लागेल. असं पण नाही की तुम्ही काही गेलत नाही आणि तुम्हाला डिमांड येणार, तसं नाही. पण तुम्ही जाऊन जर भेटलात, कोणीही जाऊन भेटलात तर ते डेफिनेटली डिमांड येतात प्रोडक्टसाठी. चांगला स्कोप आहे आणि इन्कम पोटेन्शियल पण खूप चांगलं आहे. तर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही संजीवनी आणि माझा नंबर घ्या. तुम्ही पर्सनली पण आम्हाला कधीही फोन करून हे विचारू शकता. आणि जो आपला 2 कन्सेप्ट आहेत आपले 2 प्रकारचे, जे क्लेम आणि दुसरं आहे ग्रुप इन्शुरन्स. तर ग्रुप इन्शुरन्स मध्ये जसं आपण लोन संदर्भात सांगितलं की ग्रुप कर्ज संरक्षण विमा आपला आहे, म्हणजे ग्रुप लोन प्रोटेक्शन प्लॅन आहे. त्याचप्रमाणे ग्रुप मेडिक्लेम प्लॅन सुद्धा आहे. तर काही इन्स्टिट्यूशन्स मध्ये जेव्हा आम्ही ग्रुप लोन प्रोटेक्शन प्लॅन घेऊन जातो तेव्हा समोरून आम्हाला क्वेरी येते की आम्हाला ग्रुप मेडिक्लेम प्लॅन पण द्या. कारण की इंडिव्हिज्युअली जर आज मी समजा एक माझं 40 वय आहे आणि मला 2 लाखाचं वगैरे जरी मेडिक्लेम पाहिजे तर मला जवळजवळ 10 ते 12,000 प्रीमियम येईल. ते जर आपण ग्रुप इन्शुरन्स मधून घेतलं तर 13,000 मध्ये आपल्याला माझ्या पूर्ण फॅमिलीला मेडिक्लेम मिळू शकतो. म्हणजे मी, हजबंड आणि 2 किड्स, ठीक आहे. तर 4 जणांसाठी आपला 13,000 प्रीमियम बसू शकतो. तर खूप कमी प्रीमियम बसतो ग्रुप इन्शुरन्स. जेव्हा आपण जिथे पण ग्रुप येतो ना त्या तिथे आपल्याला डिस्काउंट दिलं जातं. त्याच्यामुळे ग्रुप मेडिक्लेम प्लॅन पण तुम्ही सांगू शकता कुठच्या इन्स्टिट्यूशनला, म्हणजे जिथे जो बल्क आहे, कुठची ऑर्गनायझेशन आहे तिथे. आता त्या मेडिक्लेम पण गव्हर्नमेंटनी सांगितलंय की ज्या इन्स्टिट्यूशन मध्ये तुम्ही काम करता त्या इन्स्टिट्यूशननी त्यांना त्यांच्या एम्प्लॉईजला मेडिक्लेम हा दिलाच पाहिजे. कारण की आता कोविड सिच्युएशन आहे म्हणून. तर तोही आपल्यासाठी एक प्लस पॉइंट आहे. जेव्हा आपण एक घेऊन जातो तेव्हा समोरून आपल्याला ऑटोमॅटिक दुसरा बिझनेस सुद्धा मिळतो. तर आणि जसं मी सांगितलं की क्लेम इन्शुरन्स क्लेमचा जो कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट मेन आपला सक्सेस ह्याच्यासाठी झालाय की नॉर्मली तुम्ही बघितलं असेल LIC चे किंवा कुठच्याही इन्शुरन्स कंपनीचे एजंट जेव्हा येतात ना तेव्हा त्यांना फक्त प्रोडक्ट विकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. ते लोक तुम्हाला आज तुम्ही सांगा की मला एक पॉलिसी घ्यायची, ते रात्री 2 वाजता सुद्धा तुमच्या घरी यायला तयार होतील. पण जेव्हा क्लेम येतो किंवा आज पॉलिसी घेतलेली आहे आणि पाठीमागे कुठच्याही प्रकारची काही क्वेरी आहे, समजा पॉलिसी सरेंडर करायची आहे किंवा मॅच्युरिटी आलेली आहे किंवा कुठचा क्लेम आलाय, तर त्यावेळेस ते सांगतात की तुम्ही सो अँड सो हे डॉक्युमेंट घ्या आणि त्या ब्रांचला जावा म्हणून. त्यावेळेस ते लोक हेल्प करत नाहीत. पण तुम्ही पॉलिसी काढायला बोलवलं तर ते कधी पण तुमच्याकडे तुमच्या टायमिंग प्रमाणे येतात. आणि जेव्हा फक्त पॉलिसी विकायला त्या लोकांना इंटरेस्ट असतो कारण की त्याच्यामध्ये त्यांना कमिशन मिळतं. पाठची जी काही सर्व्हिसेस असतात ते मे बी त्यांना इंटरेस्ट नसतो, त्यांना द्यायची नसते किंवा त्यांचे कंपनीचे टार्गेट्स असतील त्या लोकांना न्यू बिझनेस आणण्यासाठी, त्यामुळे त्यांना इथं टाइम घालता येत नाहीये. अशा प्रकारचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात जे पॉलिसी तर देऊन जातो पण पाठची सर्व्हिस द्यायला कोणीही नसतं. त्याच्यामुळे आपण हा क्लेम आपल्याकडे जसं कोणाला प्रश्न पडले असेल की आपल्याला का येतील क्लेम, आपल्याला लोक का देतील, तर हा मेन मुद्दा आहे की एजंट लोकांना पॉलिसी फक्त विकण्यामध्ये इंटरेस्ट असतो कारण त्यांना विकण्याचे टार्गेट्स दिलेले असतात, त्याच्यावर त्यांना कमिशन मिळत असतं. आणि जो क्लेम येतो किंवा त्यांना पॉलिसी सरेंडर करायची किंवा माझी मॅच्युरिटी आलेली आहे पॉलिसी, त्यावेळेस त्याच्यावर त्यांना काही मिळत नाही. त्याच्यामुळे ते लोक आपल्याला हेल्प करायला येत नाहीत. फार तर तुमचा एजंट जर तुमच्या टच मध्ये असेल तर ते तुम्हाला सांगतील की हा तुम्ही हे डॉक्युमेंट्स घ्या आणि ब्रांचला जावा, पाहिजे तर माझं नाव सांगा,
होऊन जाईल तुमचं काम. पण तो सरेंडर केल्याच्या नंतर तो जो फॉलोअप असतो अकाउंटला पैसे येण्यापर्यंतचा तो मिळत नाही आपल्याला. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला क्लेम आपल्याकडे क्लेमचे जे फाईल्स आहेत ते आपल्याकडे येतात, कारण की आपली सर्व्हिस तशी बेस्ट आहे. आणि आपली सर्व्हिस इंडस्ट्री असल्यामुळे जसं की ग्रुप इन्शुरन्स मी सांगितलं, तर ग्रुप इन्शुरन्स मध्ये सुद्धा खरोखर खूप आहे. आणि सर्व्हिस असल्यामुळे खरोखर आम्हाला लोकांचे ब्लेसिंग्स मिळतात. लोकांचे 10-10 वर्ष अडकून पडलेले क्लेम्स आम्ही अक्षरशः 1 महिन्यामध्ये, काही 5 दिवसामध्ये सुद्धा आम्ही क्लेम सेटल करून दिलेले आहेत. तर हे एक प्रकारची सेवा सुद्धा आहे आणि एक इन्कम सुद्धा आपल्याला हे करण्याचा चांगला बिझनेस आहे डॉक्टरांसारखा, की आपण पैसे घेतो सुद्धा आणि त्यांना सर्व्हिस पण देतो. तर अजून कोणाला काही डाऊट्स असतील तर पर्सनल नंबर, माझा नंबर मी सांगते. माझा नंबर आहे 9987324993 9987324993. या नंबरवर मला तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या काही क्वेरीज असतील प्रोडक्ट रिलेटेड किंवा तुम्हाला कशा प्रकारचं काम करायचं, आमच्यासोबत काही पद्धतीने काम करायचं आहे, फुल टाइम मध्ये, पार्ट टाइम मध्ये किंवा व्हॉटएव्हर रेफरन्स मॉडेल मध्ये, की तुम्हाला फक्त लीड द्यायची आणि तुम्हाला त्याच्यावर कमिशन मिळणार, असं अशा प्रकारचं काम करायचं आहे. फक्त मला काय ह्याच्यातलं माहित नाही, मी काय करणार नाहीये. माझ्याकडे कुठची लीड्स आहेत, मी फक्त लीड्स तुम्हाला द्यायचं काम करेन. तुम्ही तसं करू शकता. आणि सरांचा नंबर पण सर देतील. सर आप नंबर बता दीजिए. माझा नंबर आहे 8669158284. मी रिपीट करतोय 8669158284. कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल, काही असेल तर तुम्ही आम्हाला पर्सनल मध्ये टच करा. कसं काम करायचं ते पण तुम्हाला सगळं गायडन्स आणि ट्रेनिंग आम्ही देऊ इन पर्सन. इव्हन तुम्ही कुठच्या एरियामध्ये असाल, म्हणजे मुंबईमध्ये असाल किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठच्याही जिल्ह्यातून तुम्ही असाल आणि तिथे तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे, आपला कॉन्सेप्ट तुम्हाला जर आवडला असेल तर, आणि तुम्हाला तिथे तुमच्या एरियामध्ये जरी काम करायचं असेल आणि तिकडे तुम्हाला लीड्स हव्या असतील, की मी ह्या एरियामधून आहे, मी समजा साताऱ्यामधून आहे, तर साताऱ्यामध्ये मला काम करायची इच्छा आहे, पण मी कसं करू, काय करू, किंवा सोसायटीज मला कशा मिळतील, हे जर तुम्हाला हवं असेल ना, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याकडे तसा डेटा आहे, तसं तर डेटा तुम्ही इंटरनेटवर पण सर्च करू शकता. समजा मुंबई आहे, मुंबईमध्ये एक पर्टिक्युलर समजा मालाड आहे, मालाडमध्ये तुम्हाला काम करायचं फक्त मालाडमध्येच, तर तुम्हाला तिथून जो काही डेटा पाहिजे, तुम्हाला सोसायटीजला अप्रोच करायचं, तर सोसायटीचा डेटा आमच्याकडून तुम्हाला पुरवला जाईल. कुठच्या सोसायटीज आहेत, त्यांचा सोसायटीचं नाव आणि सोसायटीचा ऍड्रेस हा तुम्हाला दिला जाईल. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे नाहीये, आमच्याकडे फक्त डेटा आहे. त्या डेटावर काम करण्यासाठी सुद्धा आम्हाला मुलं हवी आहेत. तर त्याच्यासाठी जर कोणी इंटरेस्टेड असाल की तुम्हाला पार्ट टाइम मध्ये करायचंय, की मी जाऊन करतो, अप्रोच करतो वगैरे, तर तुम्ही तसं डेफिनेटली वी वेलकम यू. सौरभ सर, कोणाचे काही प्रश्न आहेत का? नाही ते सगळे प्रश्न ठीक आहे, मी सगळं सांगितलंय ना. ओके, तुम्हाला कन्सेप्ट जर आमचा आवडला असेल तर पेज लाईक करा आणि कळवा नक्की, आम्हाला रिप्लाय द्या, कॉमेंट्स मध्ये पण टाका की आमचा जो कॉन्सेप्ट आहे तो खरोखर एक न्यू कॉन्सेप्ट आहे. कारण की हा कॉन्सेप्ट, कारण की सर्व्हिस देण्यासाठी कोणी पुढे येत नाही. आज तुम्ही विचार करा की तुम्हाला सर्व्हिससाठी तुम्हाला कंपनीमध्ये जावं लागतं, पण एखादी कंपनी आहे की स्वतःहून तुमच्याकडे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का हे साठी जर तुमच्याकडे येत असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली त्या कंपनीला तुम्ही प्रेफरन्स द्याल. सो सर्व्हिस साठी आपली ही खूप चांगली कंपनी आहे आणि डेफिनेटली आम्ही तर अजून प्रयत्न करतो की खूप जास्त आम्हाला काम मिळावं, लोकांना आमची सर्व्हिस घेता यावी आणि आपण पण तुमच्या सहाय्याने आपण एकत्र ग्रो करूयात. हो हो नक्की. ओके, संजीवनी मॅडम. येस, धन्यवाद. पराग सर धन्यवाद. ओके, थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल शेअर केलेलेच आहे, करेक्ट? येस. ओके, या लेक्चरच्या निमित्तानं अजून म्हणजे थोड्या लोकांना जरा धन्यवाद देतोय. आदरणीय पवार साहेब, शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई सुळे मॅडम, अजित पवार साहेब, मेहबूब शेख सर आणि आपले डॉक्टर ओंकार हरी माळी सर, यांचे खरंच धन्यवाद, आभार आहे. आणि तुमचे सुद्धा
पराग सर, संजीवनी मॅम. हो, आम्ही सुद्धा आमच्याकडून सुद्धा ऍज अ कंपनी खूप खूप थँक्यू सो मच. आम्हाला प्लॅटफॉर्म दिला, लोकांना कळालं आमची कंपनी काय करते, सर्व्हिस प्रोव्हाइड करते, क्लेम सेटल करून देते. तर हा प्लॅटफॉर्म आम्हाला सुद्धा लोकांना सांगण्यासाठी उभा करून दिला, त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू.